नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. त्याचा टप्पा देखील आपला लवकरच पूर्ण करा. तर भावांनो, आज भव्यदिव्य असं ओपनचं मैदान कात्र खटाव येथे संपन्न होत आहे. तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर पाळण्यासाठी आला होता. तर भावांनो, या मैदानामध्ये बकासूरचा गट होता, गट क्रमांक 9 आणि गट क्रमांक 9 मध्ये आपला लाडका देव द्वादशी हिंद केसरी बकासूर पळाला. आणि भावांनो, साईडच्या बैलांनी बकासूरला म्हणजेच बकासूरची गाडी बाहेर ओढली आणि तिथे बकासूरची हार झाली, गाडी फॉल झाली. तर असं भावांनो, आज जरी बकासूरची हार झाली, अजून एक अपडेट आहे, म्हणजेच उद्या आपला बकासूर आपल्याला पळताना दिसणार का? तर भावांनो, उद्या जर येथे भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. तर भावांनो, या मैदानामध्ये आपला लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर पळताना दिसणार का? तर भावांनो, मिळालेल्या माहितीनुसार आपला लाडका देव द्वादशी हिंद केसरी बकासूर उद्याच्या ओपनच्या मैदानामध्ये 100% बघायला मिळेल. तर भावांनो, उद्या जरी ते ओपनचं मैदान संपन्न होणार आहे, तर या मैदानामध्ये लाडका देव बकासूर आपल्याला 100% बघायला मिळेल. आणिच भावांनो, बकासूरचे दावणीचा कबिऱ्या झाला, साम्राज्य झाला, अजून लाल्याबाई झाला, हे कधी येतील मैदानात? तर भावांनो, या महिन्यामध्ये त्यांना गॅप असणार आहे. भावांनो, ते नक्कीच आपल्या म्हणजेच ऑक्टोबरमध्ये आपल्याला आता पळताना दिसेलच. म्हणजेच 15 ते 20 दिवसांनी आपल्याला ते पळताना दिसणार आहेत, अशी अपडेट आपण घेतलेली आता. आणि भावांनो, आज बकासूरची हार झालेली आहे. असं हारजीत होत असतोय. नक्कीच आपला लाडका देव द्वादशी हिंद केसरी बकासूर उद्या कमबॅक करेल. धन्यवाद भावांनो. असेच चॅनल अपडेटसाठी चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा. 10,000चा टप्पा लवकरच पूर्ण करून घ्या. धन्यवाद भावांनो.